सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज प्रत्येक शाहिराला प्रत्येक कलाकाराला जे मोठं करताय ज्याला नावारूपाला आणतात त्याचे खरे साक्षीदार मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जनसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा दोन नौका, एक नौका आहे कलगीची, दुसरी नौका आहे तुऱ्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून आज या रंगमंचावरती तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणत असते त्याच्यातून, या शाहिरांना मोठा केलंस तू. आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले, 33 कोटी देव सर्वांना माहिती आहेत, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माई बापा अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात रसिक माय बापाचा आहे शिरावरती हात म्हणून या सभारणा आज तुमच्या प्रेमाची साथ की असे अनमोल आहे रसिका तुझं माझं नाता. मी तर आहे त्या मातीचा दिवा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट. आणि म्हणून शाहिरांना पण एक सांगणे बोवा, मी वारंवार तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय कुणाला इथं वॉचमॅन ठेवलेलं नाही, स्वतः या काय लिहायचं शाहीर तेवढं लिहून घ्या, जो नको तो नाहीसा करून टाका, पण स्वतः ऐका म्हणतोय काय. स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा, म्हणायचं आहे काय लक्षात सावध. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या 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 रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास करा, दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास करा, कलावंता
हे आहेत रे व्यर्थ या ज्ञानाचा हा तूच धडा या ज्ञानाचा हा तूच धडा गीताचा हे पानाचा या ज्ञानाचा तूच धडा गीताचा हे पानाचा सगळ्या माझ्या रसिक राजा अमृत राजा रसिक राजा अमृत राजा मज मिळते रे स्फूर्ती मुखी हे गीत गाताना तुझी मज मिळते रे स्फूर्ती हो सुरांच्या स्वर कंठाला अंतरी येते ही भरती अंतरी येते ही भरती माय बापा नका विसरू माय बापा नका विसरू आशा गिरजाचा माय बापा नका विसरू आशा गिर आहे ज्ञानाचा माझा रसिक राजा अमृत राजा माझा रसिक राजा अमृत राजा हो सखा माझ्या रसिक राजा हा मुजरा घ्यावा मानाचा रसिक राजा हा मुजरा घ्यावा मानाचा हा मुजरा घ्यावा मानाचा दया सागरा तू श्वास करा दया सागरा तू श्वास करा कलावंताच्या प्राणाचा दया सागरा तू श्वास करा कलावंताच्या प्राणाचा माझा रसिक राजा अमृत राजा अरे सख्या माझ्या तू राजा हा मुजरा घ्यावा मनाचा बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
पारितोषिक दिला आहे सन्माननीय ख्यातनाम शक्तिवाले मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे. अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत. त्यातला अजून एखादा कुठेतरी परत लागेल मित्रांनो, निश्चित वादच नाही त्याबद्दल. पण विषय कसा आहे मित्रांनो, आज परिस्थिती बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं वाकड्या शिरायचं नाही. जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली. टायमिंग कितीचा आहे? टायमिंग किती पण पहिली बारी किती वेळाची आहे? अजून माझ्याकडे 25 मिनिटं. कोंबडा हरवत तेवढ्यात बस झाला. काय काळजी करू नका. आणि कोंबडा आणलेला आहे, मिरगाच्या राखण्याला कोंबडा आणलेला आहे. हा ते म्हणतात कोंबडी. हो अजून सांगतोय, मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात है ना. कोंबडी कापत नाही, मिरगाला कोंबडाच कापतात. आणि देवाच्या राखण्याला असा दाढीवाला बकरा कापतात. म्हणून सांगतोय. हा आता बुवा याचा काय आता भांडवल करू नका आल्यावर. ते म्हणतात कोंबडी. कोंबडी कोण कापत? कोण पण सांगत बस त्याला समाज सांगेल मिरगाला कोंबडाच कापतात. त्याचं कारण काय? मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते? परवा शाहिराने सुंदर विषय लावला होता. तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील संबंध बळीराजा जे काय ज्याची जी शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे, गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ देत, गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ देत, संबंध बागबाडी सुखाची राहू देत. आणि म्हणून त्या देवाला ती मिरगाची राखण दिली जाते प्रामुख्यानं. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे. नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्याने जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर ना? बरोबर आहे ना? दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही. पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो. याचं कारण आहे विकृती. विषय काय आहे मित्रांनो, आज ही आदिमाया आहे, हे माझे भगवान शिवशंकर आहेत. हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाठाचा. म्हणून आज त्यांना जास्त दुखवणार पण नाही. आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या. म्हणून त्यांना जास्त दुखवणार नाही. पण मित्रांनो माझ्या मात्र तुमची निश्चित करणार. गाण्याचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचा आहे काय लक्षात ठेवा. की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती. तूच देतो भक्तजनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती. कधी येईल कानावर गणा अरे तुझी ती गोड आरती. मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती बोजरी मंगल. आणि अमोल दादा औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवलाय. परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तर पावसाचा थेंब काय पडेल? दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी. माणसाला अवधी सुचली म्हणून तो पण माणसाची चिरवतं. म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे, भले पाऊस नको येऊ देत पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस. पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली, कधी एकदाचा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेन, तुझ्यासाठी दुर्वा वापेल, कधी आणेल, कधी तुझी ती भोजरी मूर्ती बघेन. विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर तुमचंही लक्ष असावं म्हणून म्हणतोय. आणि शाहीर महत्वाचा मुद्दा, वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणं. उगाच कुणाला इथं मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात.
तुम्ही स्वतःला मोठं करा. अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना अवघाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगते पुन्हा एकदा, गायकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझे स्वतःचे आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठे कमी पडायचा नाही. आणि म्हणून विषय गातोय गाण्याचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का, अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागले आहे, सांगा हो गणा अहो कुणाचे करू मी पूजन. नाही सामोरी तुझी ती मुलगी गोजरी, कसे तुझे गावो भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. नाही सावरी तुझी मूर्ती गोजरी, नाही सावरी तुझी मूर्ती गोजरी, कसे तुझे गावो भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो नाही सावरी तुझी मूर्ती गोजरी, नाही सावरी तुझी मूर्ती गोजरी, कसे तुझे गावो भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. आहा फुलाची दुर्वा वेगची भुजभुज झाली, नभागणी ती शुभ्र चांदणी फुलली अगाली. शुभ्र चांदणी फुलली अगाली, नभागणी ती शुभ्र चांदणी फुलली अगाली. आल्या वर्षीतल्या भारी पावसाच्या या सरी, आल्या वर्षीतल्या भारी पावसाच्या या सरी, त्रिभुवनी सजली गावनी नयनी घालून मंजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन.
तुझी वाट पाहती गोड सुरात की गाणं कोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती तुझ्या स्वागतासाठी पितले तोरण मी हाती तुझ्या स्वागतासाठी पितले तोरण मी हाती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे गाऊ कुणाला निरंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी कसे कसे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा आहू कुणाचे करू मी पूजन या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझा भाऊ चंदन फरमाईश हदलवायचे आहे त्या थोडक्यात हदलवा म्हणजे विषय काय सांगेल वेळ दुसऱ्या वारीला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या है ना भले हिसकांना पहिल्या वारीत नाही काढणार पण दुसऱ्या वारीत मात्र थोडीशी मजा येते आणि म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठंही वाकड्या तिकड्या न शिरता म्हणून मगाशी म्हटलं अजरामर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतोय झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलाय शाहीर तुमच्यासाठी तो पुरी परवाची फरमाईश आलेली आहे म्हणायचं आहे का लक्षात ठेवा दिलाच ना नयनात माझ्या तू भरला बक्षीस आलेलं आहे सन्माननीय दोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे बावणी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे शांती मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचं अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विणा वेदना सरला कान्ह सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेणी राधा घनश्यामाची धन्यवाद आणि म्हणून सांगितलं फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासाचा तर 5 मिनिटात घुरकून टाकायचा म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवाणीचा गोड विषय शाहीर तुम्ही म्हणता ना यांना माझा लय त्रास होतो मला त्रास बिनास तुमचा काय होत नाही उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना नवऱ्याला बायकोने डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे प्रीतीचं तुमचं आणि माझं म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना नाही तर व्हायची फाटक्या गुंडीची वडापान असा व्हायला नको विषय गातो गवणीचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं की सूर मुरलेचे छोडून काना मला करतो
प्रीतीची कान तुला सांग लागल का गोडी नको तुझी काना या राणीला महाल माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुलपणीला अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली या तुझ्या मनामध्ये राधेची वसव एवढीच तुला राधा काय सांगते म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असं म्हणून म्हणतो तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम हो जीवन अपना सारा सनम असं का बोलायला लागतं त्यांचं काम सोपा करतो त्या चालीचा आधी झाल्यानंतर हयाचं म्हणजे माझ्या भागाला भाग द्या त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्री हरी वाजवी तो मधुर बासरी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी हो गे ना तू घरी माझ्या गिरिधारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी मी समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू वेड्या मनाला कशी मी गाणा समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू हो सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही लीला तुझी न्यारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला माझी प्रीत आहे प्यारी झाली राधा तुझी
तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वासवी को मधुर वासरी श्रीहरी वासवी को मधुर वासरी हो येना तू घरी माझ्या गिरिधारी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी सारी राधा तुझी बाबरी श्रीहरी सारी राधा तुझी बाबरी आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपत. 5 मिनिटं आहेत ना फक्त 5चाच भाग होतो. 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहिरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या, पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कानावरती विषय असावा, विषय असता विश्लेषण करतोय. मित्रांनो ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे काय? वनवा जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालू आहे तुमचे, शोधा थोडं डोक्यात चालवा. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवून माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला, जे काही द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. कणकीला फिरवाय ना एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा हिरो होंडा द्या, बघा आल्यावर हिरो होंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्या चाली इसरा म्हणून तुमचं काम सोपा करतोय. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय गाते प्रश्नपदाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपद अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून. गावा करून गाव सर नका घेऊ तुम्ही माघार, घेऊ तुम्ही माघार, नका घेऊ तुम्ही माघार. वाचा ग्रंथाचा सार नाही तर होईल तुमची हार, होईल तुमची हार, होईल तुमची हार. अहो बोलत खोट जनसागर हा जाईल नसून, बोलत खोट जनसागर हा जाईल नसून. तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल
वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक काटा अजून 5 मिनिटावर गेलेला नाही, पण तरीसुद्धा रात्र थोडी आणि सोंगा फार. ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य दिलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून, जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावताय तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.